शिवाजी महाराजांचा जय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय असो, शाहू महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो, क्रांती गुरु भाऊजी वासनाथ साळव्यांचा जय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो, माता रमाईचा जय असो, माता भीमाईचा जय असो, माता मुक्ताईचा जय असो, माता जिजाऊचा जय असो. त्यांची 152वी जयंती आपण साजरी करतोय. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस माणगावला 1935 ला बहुजनाच्या उद्धाराची सभा झाली. त्या ठिकाणी महामानव छत्रपती शाहू महाराज म्हणाले जनतेला यापुढे खऱ्या अर्थानं तुमचा सर्वांचा उद्धार हा या ठिकाणी बसलेला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणाले 1940-42 ला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती त्यांच्या कार्यकर्त्यांनी करायचं काढलं आणि तिकडे तिकडे जयंत्या चालू झाल्या. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब जनतेला म्हणाले, त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणाले, माझी जयंती करण्यापेक्षा शाहू महाराजांची जयंती, राजश्री शाहू महाराजांचा जय असो, शाहू महाराजांची जयंती खरोखर दिवाळीसारखी साजरी करा. खरंच खऱ्या अर्थानं आपण त्यांचे पायी ठरवू. कारण का याच महामानवानं छत्रपती राजर्षी शाहू महाराजानं आरक्षण 26 जुलै 1902 ला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण का दिलं त्याची कारण आहेत. हे वैदिक धर्माला, या ब्राह्मणी नीतीला त्यांनी कठोर विरोध केला. कारण का जे वैदिक मंत्र होते आंघोळीच्या पंचगंगेच्या ठिकाणी, राजा आंघोळीला गेला की त्याच्यासाठी ब्राह्मण लोक पुरोहित मंत्र म्हणायचे. कारण का असं त्यांनी त्यांच्यातला एक भडजीच होता, परंतु त्यांच्या खास त्यांच्या संगतीतला असल्यामुळं त्यांनी सांगितलं की राजे आपणासाठी हे पुरोहित पौराणिक मंत्र म्हणत आहेत, वैदिक मंत्र म्हणत नाहीत. मग असं का म्हणून त्यांनी त्या वैदिक मंत्र म्हणणाऱ्या भटजीला विचारलं तर त्यांनी म्हणले, तुम्ही शूद्र आहात. जिथं आम्ही तुमच्या शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं, त्यांचा राज्याभिषेक लवकर होऊ दिला नाही, तिथं तुम्ही कोण? तुम्ही शूद्र. हे डोक्यात फिट यांच्या बसली साहेब महाराजांच्या. त्यांनी त्यामुळं त्यांच्या जे दरबारात एकूण 71 मंत्री होते, त्या 71 पैकी 71 पैकी 63 निव्वळ ब्राह्मणी होते आणि 6 शिकेपी ब्राह्मण होते. म्हणून त्यांनी आदेशच काढला की 50% आरक्षण इथल्या जनतेला दिलं पाहिजे. कारण हे जनतेला जर आरक्षण दिलं नाही तर ही जनता माझ्या पाठीमागे, माझ्या पश्चात यांचं काय होईल हे काही यांना बरोबर बघू देणार नाही. तिथं आमच्या छत्रपती शिवरायांना यांनी शूद्र ठरवलं. संभाजी महाराजांचा वध मनुस्मृतीच्या पद्धतीने औरंगजेबाला करायला लावला. म्हणून यांनी विरोध करून तिथच्या ब्राह्मणी धर्माला, ब्राह्मणी विचारधारेला ठोकारलं आणि आरक्षणाची तजवीज करून 50% आरक्षण दिलं. म्हणून आरक्षणाचे जनक
हे खऱ्या अर्थाने शाहू महाराज ठरतात आणि त्यांच्याच विचारावर छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. आज आपण त्यामुळं त्या संविधानात या सर्वांचे महामानवाचे विचार टाकले गेले. म्हणून आज तरी खऱ्या अर्थानं आपण एक समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रित येऊन चालतोय. परंतु सावधान, मला बोलावं लागतंय. 2014 पासून या देशाच्या संविधानावर धागा घातला जातोय. कुणी असतील बिंदे, कारण इथं खऱ्या अर्थानं बोललं तर त्याला एक खेळाची वाट दाखवली जाते. त्यामध्ये त्याच्यावर काही ना काही घोंगडे टाकून त्याच्यावर केसेस लादल्या जात्या. पण जर असंच आपण लाचारीत गुलामीत वागलो तर यापुढं आपण सावधान राहिलं पाहिजे. कारण का जिथं संविधानालाच बगल दिली जाते तिथं तुमचं आमचं काय पुनश्च जर लाचारी गुलामी परत येऊ द्यायची नसेल आणि संविधानाचं जर संरक्षण करायचं असेल तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. संविधान हे जगाल कसं आणि हे आलेली कांडाळ चौकडी हे बाहेर कशी फेकल्या जाईल याचाच आपण खऱ्या अर्थाने विचार केला आणि हा विचार घेऊनच यापुढे चाललं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आज आपण छत्रपती शाहू महाराजांची जयंती करतोय याचं सार्थक कुठंतरी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.